भुताटकीचं कपाट ही गोष्ट आहे लखनौ शहरातली। राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता। लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं। काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले। घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली। तिला एका कपाटाची गरज भासू लागली, त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं। खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय, एखाद्या नवाबाचं असणार। एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते। अचानक विनीताची झोप उघडली। अख्ख्या घरात धूर धूर झाला होता। विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्धच हरपली। कपाटातून धूर येत होता। अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये। राकेश जागा झाला। त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती। राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली। अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित। विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्धच हरपली। जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले। अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये। माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत, फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली। असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस, झोप आता। उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू। विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी, पण रात्रभर तिला झोप नाही आली। रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती। सकाळी राकेशने चेक केलं, विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती। वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल। दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला, म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं। विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला। हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। म्युझियम मध्ये पाहिलं असेल, तिकडनं चढलंय। खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे। नाही यार, हो आठवलं, कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट। चल, काही पण काय, तिथे तर कपाट पण नव्हतं। अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं। अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस। रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत। एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली। जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं। विनीता जोराने किंचाळली। राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय। कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं, तिकडे काहीच नव्हतं। आता तर पडलं होतं कपाटातून। तुझी तब्येत ठीक नाहीये, भ्रम झाला असेल। विनीता राकेशला बिलगून रडू लागली। मला खूप भीती वाटतेय, मला माझ्या माहेरी जायचंय। राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला। विनीता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला। विनीताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं। चला, कपडे बदलून जेवून घेतो मी। राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला। एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती। कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला। ती स्त्री भयंकर भूत होती। मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत। म्हणजे विनीता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती, अगदी खरं। कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला, मला मारलंयस तू। आठव जरा, नवाबाचं घर, 5 वर्षांपूर्वीची ती रात्र, जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता। तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला। तेव्हा त्याला ती रात्र आठवली। ऐश कर माझ्या राजा, मागडा माल आहे। नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो। विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला। तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली। ओ गॉड, नवाब आलाय, तू पटकन कपाटात लप, पटकन। ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता। काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब। तुमच्या गावाहून फोन आला होता, तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय।
वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले. इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या वाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो पण पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी,
आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फडशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक मालक मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गळली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही. छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना? हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं, आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखं ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे.
ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा. आधी मी जेवून येते, ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब. आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो. पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं. तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट. ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. चल चल. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा. आई, मी कार्टून बघते. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉलमध्ये. तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं. पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना, रस्तोगी कसं मेले? तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याचमुळं आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती.
एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास, आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे, मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात, निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे, निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल प्लीज, इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबईमधल्या SKS कॉलेजमध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंग मध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका, जे कुणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉक वर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवीबद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर
काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो, आय एम डेअर डेव्हिल, आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आत्ता जाळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा, थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही. सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे. मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला, सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेली आहे. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं, आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली.
ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा, तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल, ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली, मला नकोय तो प्रसाद पिसाद, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूमकडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस, मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार, फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं, आणि तिच्या ऐवजी ही तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेस, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय.
वाढदिवस आहे माझा, अजून काही पाहिजे असेल तर सांग, माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय, माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे, आता या म्हाताऱ्याची हाडं चघळावी लागतील. चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ राहुलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राहुलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राहुलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राहुलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राहुलसा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राहुल असाचे तुझे घेऊन आलायस, ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चल. नाही, मला नका मारू, मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक, ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं
तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली. हे काय आहे? ही काय फसवणूक झालीये माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस? करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ जळून भस्म झाली. भूतांचं हॉस्पिटल. काही वर्षांपूर्वी एका शहरात एक हॉस्पिटल होतं. खरं तर हे एक भूतांचं हॉस्पिटल होतं. तिथले डॉक्टर्स व सगळ्या नर्सेस भूत होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार करण्याच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात. तिथे त्यांना मारून त्यांचं काळीज खात होते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणून खूप चांगलं केलं. आता तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर आता त्यांचा एकदम चांगला इलाज करतील. असं सांगून वॉर्ड बॉय जखमी माणसाला स्ट्रेचरवर झोपवून आत घेऊन गेला. काही वेळानंतर वॉर्ड बॉय परत येऊन म्हणाला, माफ करा, ज्या माणसाला तुम्ही आणलं होतं तो वाचू शकला नाही. पण त्याला तर फक्त पायालाच लागलं होतं. पायाला जखम झाल्याने कोणी कसं मरू शकतं माहित नाही. डॉक्टरनी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वॉर्ड बॉयचं म्हणणं ऐकून ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली आणि वॉर्ड बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टर साहेब, मी त्या दोन्ही माणसांना पाठवून दिलं. आता आपण आरामात या माणसाला खाऊ शकतो. रोज असेच लोक आपल्याकडे इलाज करण्यासाठी येऊ देत आणि आपण अशीच पार्टी करत राहू. कित्येक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहील. एक दिवस मोहित नावाचा माणूस आपल्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर साहेब, माझ्या बाबांच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर काहीतरी उपचार करा. मला वाटतं यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण त्यांच्या छातीत तर निव्वळ दुखत होतं. छातीतलं दुखणं कधीच निव्वळ नसतं. तुम्ही इथेच थांबा. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो व त्यांच्यावर उपचार करतो. वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. मग काही वेळानंतर वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितकडे आले आणि म्हणाले, माफ करा, आम्ही तुमच्या बाबांना नाही वाचवू शकलो. काय? अहो, पण त्यांना छातीत हलकसं दुखत होतं. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की छातीतलं दुखणं कधीच साधं सुधं नसतं. मोहित त्याच्या वडिलांचं मृतदेह घेऊन घरी परतला. पण त्याला डॉक्टरचं म्हणणं काही पटत नव्हतं. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे. माझे बाबा असे अचानक नाही मरू शकत. या रहस्याचा पत्ता लावलाच पाहिजे. हा विचार करत असताना तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हळूच ऑपरेशन थिएटरमध्ये लपून बसला. आता बघतोच हा डॉक्टर कसं ऑपरेशन करतो ते. काही वेळानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय एका रुग्णाला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चला, याचा इलाज करूया. डॉक्टर असं म्हणताच सगळेजण आपल्या भूताच्या रूपात आले. हे पाहतात मोहित थरथर कापू लागला. हे सगळे तर भूत आहेत. चला, या रुग्णाचं हृदय काढूया. मज्जा आली. मला माणसांची हृदय खूप चविष्ट लागतात. थोडंसं आम्हालाही द्या डॉक्टर साहेब. हे घ्या, तुम्ही खा आणि तुम्ही पण खा. भूतांना माणसांचं काळीज खाताना पाहून मोहितला उलटी झाली आणि भूतांनी त्याला पाहिलं. तू इथे काय करतोयस? मी चुकून इथे आलो. मला जाऊ द्या. ठीक आहे, जा. फक्त तुझं काळीज इथे ठेवून जा. आज तुम्ही मला जाऊ दिलं तर एका काळजाच्या बदल्यात उद्या मी 2 काळीज आणून देईन. काय? 2 काळीज?
हो, मी उद्या 2 माणसांची काळीज घेऊन येईन. एकाच्या बदल्यात 2? ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर तू उद्या आला नाहीस तर. नाही, मी उद्या नक्की येईन. असं सांगून मोहित आपला जीव वाचवून भूतांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज तर वाचलो, पण उद्या या भूतांसाठी मी 2 माणसं कुठून आणू? हा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने जात होता की तेव्हाच त्याची नजर भिंतीवरच्या पोस्टरवर पडली. बंगाली तांत्रिक, कुठल्याही प्रकारच्या भूत प्रेतचा इलाज करण्यासाठी संपर्क साधा. एकदा या तांत्रिकाला भेटून बघूया. मोहित या तांत्रिककडे गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं. चिंता करू नकोस मुला, तुझी चिंता आजपासून माझी झाली. आता बघ मी या भूतांचं काय करतो ते. दुसऱ्या दिवशी मोहित भूतांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू तर म्हणाला होतास 2 माणसांना घेऊन ये. कुठे आहे ती 2 माणसं? लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. 2 माणसं नाही, पण मी तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली तांत्रिक घेऊन आलोय. तर तुम्ही आहात 4 भूत. तांत्रिक, तू आम्हाला फसवलायस, चीटिंग केलीयस. चीटिंग तर तुम्ही लोकांसोबत करता. उपचाराच्या नावाखाली त्यांचे काळीज खाता. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तेव्हा तांत्रिकने एक शक्तिशाली मंत्र म्हटलं. अंध तंद फंद, 4 भूत बाटलीत बंद. तांत्रिकने ते मंत्र म्हणताच ती सगळी भूतं त्या बाटलीत बंद झाली. अशा प्रकारे तांत्रिकच्या मदतीने मोहितने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला आणि त्या 4ही भूतांना पकडवून भूतांच्या हॉस्पिटलला कायमचे बंद करून टाकले. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय. वाढदिवस आहे माझा. अजून काही पाहिजे असेल तर सांग. माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय. माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे. आता या म्हाताऱ्याची हाडं सगळावी लागतील. चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ
राहुलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राहुलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राहुलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राहुलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राहुलसा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राहुलसाचे तुझे घेऊन आलायस ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चल. नाही, मला नका मारू. मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक. ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली. हे काय आहे? ही काय फसवणूक झाली आहे माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस. करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ जळून भस्म झाली. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबईमधल्या SKS कॉलेजमध्ये
रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंगमध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका, जे कोणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉक वर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवीबद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला, हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो आय एम डेअर डेव्हिल आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आता जळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा.
एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही. सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे. मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो. होळी रे होळी ही गोष्ट आहे औरंगाबाद शहरातील. किशोर नावाचा तरुण या शहरात रघुनंदन सोसायटीमध्ये राहत होता. किशोर IT कंपनीत कामाला होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, पण त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. किशोर ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा करायचा. एका रात्री किशोर अर्पिता नावाच्या मुलीसोबत फोनवर बोलत होता. काय यार अर्पिता, चॅट आणि फोनवर बोलून आता मी बोर झालोय. उद्या होळीची सुट्टी आहे आणि चांगला चान्स आहे. तू माझ्या फ्लॅटवर ये. ठीक आहे, उद्या मी तुझ्या सोसायटीच्या बाहेर तुझी वाट पाहीन. हे ऐकून किशोर एकदम खुश झाला. हो ये तू. मला फक्त तुझ्या रंगात रंगायचंय. तुझ्याशिवाय मी कोणाकडूनही रंग लावून घेणार नाही. ठरलं तर मग भेटू द्या. गुड नाईट. असं म्हणून किशोर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून छान कपडे घालून किशोर तयार झाला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हा अर्पिता, फक्त 2 मिनिटात आलो. असं म्हणून किशोर बाहेर आला. बाहेर सोसायटीची मुलं होळी खेळत होती. ए किशोर दादाला रंग लावा रे. हे ऐकून किशोर घाबरला आणि तो मुलांना खोटं खोटं म्हणाला. अरे नको, मला रंगाची अलर्जी आहे. मला रंग लावू नका. ए चला रे, कोणा दुसऱ्याला धरूया. असं म्हणून मुलं तिथून निघून गेली. किशोर देखील सोसायटीच्या बाहेर आला, पण अर्पिता तिथे नव्हती. कमाल आहे, अर्पिता तर इथे नाहीच आहे. किशोरने अर्पिताला कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. किशोरला काळजी वाटू लागली आणि तितक्यात त्याला त्याच्या कॉलेज फ्रेंड सॅमचा फोन आला. हा हॅलो. हा बोल सॅम. हॅप्पी होळी भावा. हॅप्पी होळी सॅम. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू आज माझ्याकडे येतोयस ना? एन्जॉय करूया. हो, संध्याकाळी येतो तुझ्या फ्लॅटवर. अरे नको, संध्याकाळी नको, आत्ता ये. गेल्या वर्षी सारखं कुठल्या तरी नवीन आंटीला रंग लावण्याच्या बहाने पकडूया. आठवतंय ना, गेल्या वर्षी रेश्मा आंटी सोबत खेळलेली होळी? आपण तिला तिच्या घरात घुसून जबरदस्तीने रंग लावला होता. कसं विसरेन मी? किती जोरात कानाखाली मारली होती माझ्या. आता ती रेश्मा आहे कुठे? त्या दिवशी नंतर ती जणू गायबच झाली. किशोर असं बोलतच होता आणि अचानक कॉल कट झाला. किशोरनं सॅमला पुन्हा फोन लावला, पण त्याचा नंबर स्विच ऑफ येत होता. आता याला काय झालं? तितक्यात अचानक किशोरच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. किशोरने लागलीच मागे वळून पाहिलं तर मागे अर्पिता उभी होती. काय यार अर्पिता, किती घाबरलो होतो मी. कुठं गायब झालेलीस? आता सगळ्या गप्पा इथेच मारणार आहेस की वरती फ्लॅटवर जाऊया? हो, का नाही. माझे गाल कधीपासून आतुर झाले आहेत. असं म्हणून दोघे लिफ्टमधून फ्लॅटच्या आत गेले. तुझी पिचकारी तयार आहे ना? आज खूप होळी खेळायची आहे आपल्याला. हे ऐकून किशोर खूप आतुर झाला आणि अर्पिताच्या जवळ जाऊ लागला आणि तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. हा सॅम पण ना? 1 मिनिट हा अर्पिता. हा सॅम बोल. काय? कधी? कसं? किशोरने जेव्हा कॉल कट केला तेव्हा त्याला खूप धक्का बसला होता. काय झालं? अर्पिता, मी तुला सॅम विषयी सांगितलं होतं ना? त्याच्या सोसायटीमधून फोन होता.
सॅमचा मर्डर झालाय. माहित नाही कसा. 5 मिनिटांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. आणि अचानक किशोरच्या गालावर खाज सुटली. त्या त्रासाने किशोर हतबल झाला. हे काय होत आहे यार? मी वॉशरूम मधून येतो. असं म्हणून किशोर वॉशरूम मध्ये आला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याचा श्वास थांबला. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. रक्त कसं काय? आणि तितक्यात त्याच्या कानात एक भयानक आवाज आला. पुराना मानो होली है. कोण आहे? अर्पिता? मस्करी काय करतेस? माझ्या मित्राचा खून झालाय. माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहतंय आणि तुला मस्करी सुचते? अर्पिता नाही, रेश्मा. असं म्हणून ते भूत वॉशरूम मध्ये आले. भूताचा चेहरा रक्ताने माखलेला होता. अर्पिता, तुला हे काय झालंय? मी अर्पिता नाही, रेश्मा आहे. तीच रेश्मा. 1 वर्षापूर्वी सॅम आणि तू मिळून तिच्या फ्लॅट मध्ये घुसला होता आणि तिला जबरदस्ती रंग लावला होता. मी त्याच रेश्माचं भूत आहे. मी तुला संपवायला आली आहे. रेश्मा आंटी, तू मेलीयस? हो, माझा नवरा माझ्यावर संशय खात होता. तुम्ही रंग लावून गेलात आणि त्याचा गैरसमज झाला. त्याने माझी हत्या केली. त्याला आणि सॅमला मी मारून टाकलं. आता तुझी पाळी आहे. आंटी, मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली. पण रेश्मा आता ऐकणार नव्हती. तिने किशोरला पकडलं आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, दातांनी त्याला ओरबडून खाल्लं आणि त्याला देखील मारून टाकलं.